भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईमध्ये नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठा दणका दिलाय। वस्तू आणि सेवा कर विभागातील म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट इंडियामधील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी मध्यस्थाला तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात रंगेहात पकडण्यात आलंय। या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू आहे। नाशिकमधील दामोदर चौक परिसरामध्ये तक्रारदाराचे कार्यालय आहे। काही दिवसांपूर्वी जीएसटी विभागानं या कार्यालयावर कारवाई केली होती। या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांनी तक्रारदाराकडे तब्बल 1,25,00,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केलाय। तक्रारदाराशी झालेल्या चर्चेनंतर ही रक्कम 1 कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली होती। दरम्यान तक्रारदारानं या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र मुंबई कार्यालयाकडे धाव घेत तक्रार नोंदवली आहे। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। दिनांक 6 मार्च 2026 रोजी ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारताना खासगी मध्यस्थ अमित हिरामन जाधव याला तक्रारदाराच्या कार्यालयामध्ये रंगेहात पकडण्यात आलाय। या कारवाईनंतर जीएसटीचे दोन्ही वरिष्ठ अधिकारी सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे यांनाही ताब्यात घेण्यात आलंय। तपासादरम्यान आरोपी सोमनाथ पागे याच्या कार्यालयाची झडती घेतली असता तेथे अतिरिक्त 2 लाख रुपयांची रोकड आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे। याशिवाय आरोपींचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेत। त्यांच्या घरांची झडती घेण्याचं काम सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई एसीबी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय शंकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई अँटी करप्शन ब्युरोने आज नाशिकच्या असिस्टंट कमिशनर जीएसटी आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि एक खासगी इसम यांच्या विरुद्ध अँटी करप्शन ॲक्ट खाली जी कारवाई केली, त्या कारवाईमध्ये आज अँटी करप्शन ब्युरोने या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर एसीबी ऑफिसकडून तपासाकरिता म्हणून 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। परंतु सरकारी वकिलांचा आणि असिस्टंट कमिशनर जीएसटी, डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि खाजगी व्यक्ती या तिघांच्याही वकिलांचा आणि सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने या तिन्ही आरोपींना चौकशीसाठी म्हणून 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर या प्रकरणामध्ये असिस्टंट कमिशनर जीएसटी आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी हे तक्रारदार यांच्या कार्यालयामध्ये कमिशनर यांच्या ऑर्डरप्रमाणे गेलेले होते। तक्रारदार यांच्या नावाने वॉरंट निघालेले होते। ते वॉरंट याच्यासाठी निघालेले होते की त्यांनी जीएसटी पोर्टलवर जे टॅक्स असेसमेंट किंवा जे टॅक्स चलन फाईल केलेले होते त्याच्यामध्ये कुठेतरी इरेग्युलॅरिटीज असल्याचं जीएसटीच्या लक्षात आलेलं होतं, जीएसटी विभागाच्या, आणि म्हणून त्या टॅक्स असेसमेंटसाठी म्हणून त्यांच्या कार्यालयाची झडती आणि त्यांच्या कार्यालयातल्या बुक्स ऑफ अकाउंटची शहानिशा करण्याकरता म्हणून असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी यांना प्राधिकृत करण्यात आलेलं होतं। आणि त्या कारवाईनंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिथे टॅक्स लायबिलिटी जी कॅल्क्युलेट झाली त्याच्यामध्ये इनिशियली त्यांना 3 चलनं दिली गेलेली होती की त्यांनी जी टॅक्स लायबिलिटी त्यांची जी निघालेली होती प्राथमिक स्वरूपामध्ये जी काही चौकशी झाली, जे काही बुक्स ऑफ अकाउंट बघितले गेले त्याच्यामध्ये जी लायबिलिटी निघालेली होती टॅक्स लायबिलिटी त्याचे चलन त्यांना दिले गेलेले होते आणि त्या टॅक्स चलनाप्रमाणे त्यांनी जीएसटी भरणं अपेक्षित होतं। परंतु त्यांनी जीएसटी न भरता जीएसटीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई झालेली आहे। आता पुढील सर्व प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे। धन्यवाद। या प्रकरणातील संशयितांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे नाशिकच्या महसूल आणि कर विभागात मोठी खळबळ उडाली आहे। 1 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणामध्ये आणखी काही धागेदोरे समोर येणार का आणि तपासामध्ये पुढे काय उलगडा होतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।